द्या आपली. सर माझं नाव सह्याद्री गडे. नाव नाही सांगायचं सर, बोला सर. सर माझं गाव लातूर जिल्ह्यातील गंगापूर हे आहे. तर आता 2021 मध्ये झालेल्या फॉरेस्ट एक्झाममधून RFO या पदी आता निवड झालेली आहे माझी. शालेय शिक्षण माझं जवाहर नवोदय विद्यालयातून झालेलं आहे. माझं ग्रॅज्युएशन जे आहे ते गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कराड इथून झालेलं आहे. आणि मला हॉबीजमध्ये सर मला मराठी क्रॉसवर्ड्स लोकसत्ताचे सोडवायला आवडतात. आणि या व्यतिरिक्त मी 2010 मध्ये हँडबॉल नॅशनल टुर्नामेंटमध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलेलं आहे. स्पोर्ट कोट्यामध्ये नाही ना? नाही सर. नवोदय विद्यालय याविषयी 2 मिनिटं सांगा. काय सर, जवाहर नवोदय विद्यालय हे जे ब्रेन चाइल्ड ऑफ राजीव गांधी, आपले जे माननीय प्राईम मिनिस्टर आहेत, लेट प्राईम मिनिस्टर यांचं हे ब्रेन चाइल्ड, त्यांची ती आयडिया होती की ज्यामध्ये डिस्ट्रिक्ट लेवलवरती ग्रामीण विद्यार्थ्यांना एक आपल्याला क्वालिटी एज्युकेशन देण्यात यावं. या योजनेने ती रेसिडेन्शियल स्कूल सिस्टीम म्हणून नवोदय विद्यालयाची स्थापना करण्यात आली होती. तर एज्युकेशन पॉलिसी जी आहे 1986ची, तर त्यामध्ये त्याला लिगल प्रोव्हिजन देण्यात आलं. ते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला इथे, बरोबर आहे की नाही? क्वालिटी एज्युकेशन मिळालं. तर तुम्ही कराडमध्ये झालं ना पास आउट? कोण होते प्राचार्य? सॉरी सर, प्राचार्य कोण होते तुमच्या? मिस्टर खोडके सर होते सर प्राचार्य. 2017ला मी पास आउट झाले त्यावेळेस. खोडके कसे असतील? AICTला गेले होते नंतर? नाही, मी पास आउट 17 मध्ये खोडके सर होते. त्यानंतर कोण होतं? मोहिते सर, संजय मोहिते सर. मोहिते आता कुठे मोहिते आहे का संबंध? सर नंतर कल्पना आली होती मी जेव्हा विजिट केलेला सर. IISc बेंगलोरला सर गेले होते. कोण? आता कुठे ते सर? रिटायरमेंट. काय तुमच्या शिक्षकांच्या विषयी असे तुमचे आदर्श? सॉरी सर, मी काय COPला मेकॅनिकलला. मला त्याबद्दल फार. बरं, कुठलं प्रोजेक्ट केलं होतं काही? सर मी गोकार्ट केलं होतं. गोकार्ट जी आपली रेसिंग कार आहे. गोकार्ट. गोकार्ट काय केलं होतं? सर आम्ही मिनिमल म्हणजे कमीत कमी एक फायनान्शियल यूज करून आम्ही आणि जे स्क्रॅप मटेरियल यूज करून आम्ही गोकार्टची. काय केलं होतं काय सांगा ना, काय केलं होतं? एक्झॅक्टली सर. काय केलं होतं तुम्ही? आता वेस्ट मटेरियल घेतलं, काय केलं पुढे? म्हणजे प्रोजेक्टमध्ये काय? हो, प्रोजेक्टमध्ये सर जे आपले टायर्स होते ना, टायर्स, त्या मात्र गोष्टी आम्ही वालचंद कॉलेज COPच्या. चालेल, ते घेतले टायर घेतले. तुम्ही काय केलं विचारतो मी? सर आम्ही असेंबल आणि त्याचं डिझाईन जे होतं, मेजरमेंट वगैरे ह्या गोष्टी आम्ही मेजरमेंट की आपलं ॲक्सेल मेजरमेंट असेल, चासिस मेजरमेंट ओके, आणि टायरसाठी लागणारे जे आपली विड्थ असेल किंवा त्याची हाईट असेल, या सगळ्या मेजरमेंट आम्ही प्रायरली. त्याच्यावर काय तयार केलं पुढे? सर ते असेंबल केलं होतं. असेंबल आम्ही करण्यासाठी कराडमध्ये सदाशिवगड म्हणून आहे, तिथे एक गाव आहे, तिथं मेकॅनिक जवळ जाऊन आम्ही ते असेंबल केलं. काय शिकला तुम्ही या प्रोजेक्टमधून? काय शिकला? सर आम्हाला शिकण्यात हे भेटलं होतं की गोकार्ट रेसिंग कार ही जेव्हा आम्ही कॉम्पिटिशन्समध्ये आम्ही उतरवायचो त्यावेळेस ही खूप जास्त कॉस्टली असं एक डिझाईन असायचं त्याचं नेहमी. पण आम्ही ते कमीत कमी मटेरियल आणि फायनान्स. बरोबर आहे, ते आहे ना. ते तुम्ही शिकला याच्यात? स्वतः काय काय किती लोक होते? सर आमचा 5 जणांचा ग्रुप होता. मेकॅनिकल क्लासमध्ये किती मुली होत्या? सर 14 मुलींचा ग्रुप आहे. 14 मुली. जास्त कुठल्या यायला होत्या ब्रँचला मुली? IT ब्रँच. किती होत्या? सर त्याच्यामध्ये मुलं 10 ते 12 होती. त्यांना त्रास द्यायचे ना सगळे? मुली त्रास द्यायचे त्यांना? नाही सर, असं काय नाही. ते डॉमिनेशन मुलींचं होतं. सांगतात आप घ्यायचा, पूर्ण नाही म्हणजे नाही, चला बाहेर आप घ्यायचं वगैरे असं ऐकण्यात कधी आलं नाही की त्रास करतात. ते मुली फार हुशार असतात, ते सांगत नाहीत वगैरे. डेफिनेटली आय एग्री, मुली हुशार असतात. ते सांगत नाहीत वगैरे, गुपचूप कारभार करतात वगैरे. त्याला आप घ्यायचं बरं का, त्या मुलांचं काय ऐकायचं नाही. मुलं पण तशी त्रासदायक नव्हती का? मुलं त्रास बी देत नाही, मुलं त्रास देत नाही वगैरे. बरं, त्याच्यानंतर ताई तुम्ही 17 नंतर तुम्ही आता ही परीक्षा दिली 2021ची फॉरेस्टची जी होती. बरं, कुठे पोस्टिंग वगैरे आले का नाही अजून? जॉईनिंगसाठी अवेटेड आहे, प्रोसिजर चालू आहे. बरं, पोस्टिंग झालं कुठे होतं? नॉर्मली कुठे पोस्टिंग होतं? सॉरी सर, पोस्टिंग नॉर्मली कुठे होतं तुमचं? सिटी प्लेसला होतं, तालुका प्लेसला होतं का फॉरेस्टमध्ये कुठे होतं? नाही सर, नेसेसरी नाही आहे. फॉरेस्ट एरिया जिथं अवेलेबल असेल, मग तो सिटी एरियामध्ये सुद्धा फॉरेस्ट एरियाज असतात. ॲज पर अवेलेबिलिटी आणि वॅकन्सी पोस्टिंग. तुम्हाला प्रेफरन्स विचारला तर कुठला देणार? त्यांनी विचारलं प्रेफरन्स द्या तुमचा पोस्टिंगचा, कुठला देणार? सर राज्यसेवेमध्ये सध्या माझा पहिला प्रेफरन्स. अरे ते नाही, तुमच्या फॉरेस्टचं विचारते. ते राज्यसेवेनंतर पोस्टिंगसाठी प्रेफरन्स कोणता देते सर? विचारलं त्यांनी,
ठीक आहे बाबा की काही तुमचं पोस्टिंग द्या. सर माझा पहिला प्रेफरन्स, माझं एक मत असं आहे की जिथं फॉरेस्ट एरिया कमी असेल तिथं मला काम करायला आवडेल, म्हणून त्या एरियात पोस्टिंग असलेलं मला. गव्हर्नमेंटची पॉलिसी काय आता की लोकसेवा आयोग कॅन्डिडेट निवडले जातात, तर पहिली पॉलिसी काय गव्हर्नमेंटची आता पोस्टिंगच्या बाबत? सर पहिली पॉलिसी मला नक्की सांगता नाही येणार, पण मी एक अंदाजे मला जे माहिती आहे ते सांगू का, की विदर्भ भागामध्ये पहिली पोस्टिंग असते आपली. पहिल्यांदा काय करतात तिथे विदर्भाच्या जागा भरतात सगळ्या, 2-3 वर्ष झाले एकत्र ओरडा होतात का विदर्भवाले नेहमी म्हणतात विदर्भावर अन्याय, विदर्भावर अन्याय. आहे का खरं अन्याय? सर अन्याय म्हणजे हा फक्त विकासाच्या बाबतीत म्हटला जातो आणि रिसोर्सेस काही नाही, ते कामच करत नाही लोक. तुमचं कुठलं गाव आहे? माझं सर लातूर जिल्हा आहे. लातूर जिल्हा आहे. मराठवाडा विदर्भ वगैरे नुसतं ओरडायचं अन्याय झाला, अन्याय झाला. पश्चिम महाराष्ट्र नावाने येतात. सर अन्याय म्हणजे हे यामध्ये तथ्य असं आहे की रिसोर्सेसचं जे डिव्हिजन आहे. माझा एक मित्र आहे आंबेजोगाईचा तिकडे, तो काय म्हणला, तो आमच्या गावाला आला म्हणून तुमच्याकडे म्हणे 24 तास लोक काम करतात, आम्ही एकदा ज्वारी पेरायला जातो, काढायला जातो म्हणे. वस्तुस्थिती आहे की आहे बरोबर. मानसिकता नाही तिथे. इथे कसं असं आत्महत्या पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या होत नाही, काय कारण आहे? सर जरी म्हणजे आत्महत्येचं कारण हे शेतकऱ्यांमध्ये जास्त आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात न होण्याचं कारण आहे की जरी उत्पन्न इकडे नसेल तरी कनेक्टिव्हिटी मेट्रो सिटीज मध्ये रोजगाराच्या उपलब्धता आहेत. जोडधंदा करतात. जोडधंदा काय नसेल तर समजा एखादी गाय पाळतात, म्हैस पाळतात, कोंबड्या पाळतात वगैरे असं काय. तिकडे नाही, तिकडे राजेशाही थाट येतो, देशमुखी थाट तिकडे. सर आय एम व्हेरी सॉरी, पण मला असं वाटत नाही की एवढं थाट आहे म्हणून. नाही आहे म्हणजे काही काही जनरल सांगतो मानसिकता लोकांची आहे ती त्याच्यामुळे. बरं आता तुम्ही आता फॉरेस्टमध्ये झालंच नाही, काय करायची इच्छा? तुम्ही फॉरेस्ट चूज केलं, काय करणार तुम्ही? तुम्ही आता सांगितलं की ज्या ठिकाणी कमी फॉरेस्ट आहे तिथं माझा प्रेफरन्स राहील, काय करायची इच्छा आहे? सर उदाहरण घ्यायचं झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये फॉरेस्ट एरिया कमी आहे, तसे भरपूर जिल्हे आहेत. तर सर्वप्रथम माझं एक असणार आहे की तिथल्या जागेचा अनालिसिस, फॉरेस्ट एरिया आणि जो ॲग्रिकल्चर एरिया आहे ह्या एरिया नेमकं अवेलेबल किती आहे आणि डिफॉरेस्टेशन किती झालेलं आहे, त्यात मानवनिर्मित किती असणार आहे. कारण नैसर्गिक रिझर्व हा खूप लिमिटेड असल्यामुळे तो रिझर्व करणं आणि तो प्रिझर्व करणं ही माझी पहिली प्रायोरिटी असेल. आणि त्यासोबतच जिथे नसणार आहे तिथे प्लांटेशन करणं, लोकांना अवेअर करणं आणि लोकांना प्रोत्साहित सुद्धा करणं. फॉरेस्ट डिपार्टमेंट माहिती आहे ना, प्लांटेशन करण्यात फार हुशार आहे. 2 लाख झाडे लावली, 10 लाख झाडे लावली, जगली किती? सर सध्या जर रिपोर्ट्स पाहिले तर आपला 0% म्हटलं जाते की त्याचा जो सर्वायवल रेट आहे तो खूप कमी आहे. काय कारण आहे माहिती आहे तुझं? कारण पश्चिम महाराष्ट्रात डोंगरावर झाडं लावतात वगैरे, ती नाही जगत. काय कर, पाऊस भरपूर आहे, काय काय कारण आहे? सर जी आपण रोपं चूज करतो ती कदाचित रॉंग असतात, चुकीची असतात. वनवा माहिती आहे? वनवा लागलं म्हणजे काय असतं? फॉरेस्ट फायर असतात ज्या ते काय करतात लोक चरण लोक हे करून टाकतात वगैरे. ते फॉरेस्ट डिपार्टमेंट सेक्रेटरी चर्चा केली होती, तुमचं रोजगार हमी आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट 2 सेक्रेटरीने बसा, मग ते गवत हे कापून टाका, म्हणजे रोजगारही मिळेल, त्याचं उत्पन्नही मिळेल. तर त्यांना काय करायचं नाही. प्रत्येक जण आपला एक डायरेक्शनला जाणं, दुसरा वाय डायरेक्शनने जातो. प्रशासनाची अनास्था म्हणता येईल. तुम्ही तसं करा. ते काय सांगितले ते रोजगार हमीशी निगडीत करायचं. मी एखाद्या ठिकाणी झाडं लावली, तिथं गवत सुद्धा उपयोगी नाही, वाढलं तरी ते रोजगार हमीच्या याच्यामध्ये त्यांना सांगायचं सेक्रेटरी की लोक लावा, ते काढून द्या, पैसे मिळतील तुम्हाला. त्याने एवढी झाडं लावतात, झाडे लावतात, ते वेस्टेज ऑफ मनी. हे नक्कीच असलं पाहिजे की लोकांना सोबत रोजगार सुद्धा भेटला पाहिजे त्याच संदर्भात. आता घरी कोण कोण आहे तुमच्या? काही सर माझ्या घरी आई आणि आजी असते माझी. बाबा? सर आमची सेपरेटेड फॅमिली आहे, तर माझे बाबा दुसरी ठिकाणी असतात राहायला. बरं, केव्हापासून? 1993 पासून, माझ्या जन्मापूर्वीपासून. तेव्हापासून आईने तुम्हाला सगळं हे केलं? आई काय सर्व्हिस करते ना? नाही सर, सध्या होम मेकरच आहे, पण अगोदर कपडे शिवायची, आता शेती पाहते. शेती किती शेती आहे? 4 एकर. आणि काय होतं शेतामध्ये? सर मोस्टली सोयाबीन असतं आणि रबीमध्ये मग आम्ही. बाबांशी बोलता का तुम्ही? नाही सर, असा संपर्क नाही माझा. तुम्ही बोलतच नाही? त्यांनी कधी फोन करतात का तुम्हाला? रिझल्ट आल्यानंतर नुकताच बोलणं झालं होतं. बोलले तुमच्याशी? तुम्ही बोलला का नाही? नाही, मला फक्त निरोप भेटला, मला डिरेक्टली बोलता नाही आलं किंवा माझ्याशी बोलणं नाही झालं त्यांचं. कोणाकडे निरोप आला होता? आईकडे. आईशी बोलतात ते? नाही म्हणजे काही वेळी लातूर हे आमचं सर गावापासून खूप 5-7 किलोमीटरवरतीच आहे, त्यामुळे खूप कॉमन लोक आहेत गावातले सुद्धा. मग भेटल्यानंतर निरोप एक्सचेंज होत राहतात की असं झालं तसं झालं ह्या गोष्टी, तसे निरोप भेटत राहतात.
नवोदय विद्यालयात ऍडमिशन कशी मिळाली? सर स्कॉलरशिप टेस्ट असते 5वीला नवोदय विद्यालयाची. स्कॉलरशिप मिळाली तुम्हाला? नंतर सीईटी स्कोर किती होता? सर माझा 155 होता सीईटी स्कोर. त्यानंतर मग गव्हर्नमेंट कॉलेज. आणखी काय काय मिळालं तुम्हाला? औरंगाबाद नाही मिळालं? सर भेटत होतं, पण माझे पहिले प्रेफरन्स 6 होते जे आपले गव्हर्नमेंट कॉलेज. त्यामध्ये माझा चौथा प्रेफरन्स हा GCK होता आपला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कराडचा. औरंगाबाद ते माझं सर त्याच्या खाली होता. का बरं? मराठवाड्यातलं कॉलेज काही नाराज का त्याच्यावर? नाही सर, त्याबद्दल असं होतं ना की मी मेकॅनिकल ब्रांच चूज केली होती. तर माझे काही फॅमिली फ्रेंड होते, त्यांनी सजेस्ट केलं होतं की वालचंद कॉलेज आणि कराडचं कॉलेज इथल्या ब्रांचची खूप जुनी आणि खूप चांगली आहे. त्यावरनं मी ते प्रेफरन्स केलं. तुम्हाला सांगू का, मराठवाड्यातल्या लोकांचं काम करण्याची अजिबात इच्छा नाही. मी त्या कॉलेजला होतो तिथे. तिथे मी 5:30ला उठायचो, 6:30ला बुलढाणा गाडी पकडायची चिखलीची, 7:15ला प्रिंट ड्रायव्हर आहे ना तिथे जायचो, रिक्षा पकडायचो, 9:15चं लेक्चर असायचं, 9:15 ते पाऊण लेक्चर घ्यायचो. तिथले जे लोकल होते ना, पान खात तारा पान सेंटर येते, पान खात खात 1 डोले 1 किलो असं यायचे. म्हणून मला ते राग यायला पाहिजे. आणि हे याच्यामध्ये सगळ्या सोयी तिथे. आम्ही गेलो तर पहिला दबाव आणला होता. पहिल्यांदा मी ओरड वगैरे घेतले. नंतर म्हणजे बघू एकदम म्हणणं अरे इथं राहायचं असेल असं नाही द्यायचं. सगळ्यांना टर्नओव्हरला 40वर मारू द्यायचे, म्हणजे आपल्या अंगावर काय येत नाही. मी नापास केली होती 10-12 लोक. त्या पोरांनी इतका अभ्यास केला, 6 लोक अमेरिकेत गेली. म्हणून सांगतो तुम्हाला वगैरे, तुमच्या मित्राने कोण असेल त्याने बरोबर सांगितलं. त्याने काहीच होत नाही ते. त्याला जर पास करायची गोष्ट मानसिकता बदलायला पाहिजे. तुम्ही आता त्याला लोकांची मानसिकता बदला. मराठवाड्यात ते ओव्हरऑल ऑफिसमध्ये लोकांची मानसिकता बदलायची, लोकाभिमुख तुम्ही सरकार द्यायचं. आता तिकडनं तुमचं झालं ते. आता हे समजा तुमचं हा प्रेफरन्स काय करायची इच्छा आहे? डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर काय करायची इच्छा आहे? कसं करणार तुम्ही? सर डेप्युटी कलेक्टर झाल्यानंतर माझे माझे मनामध्ये जे एक मानस आहे असं जॉईन केल्यानंतर, मला वाटतं की सर एक महिला अधिकारी म्हणून किंवा एक ती मानसिकता असते, तर ती एक ओव्हरऑल एक स्टाफमध्ये इमिजिएट स्टाफमध्ये मला ती बदलण्यासाठी आणि जे आपली कॉमन पीपल येतात सर त्याच्यासाठी अधिकारी हा अवेलेबल आणि ॲक्सेसिबल सुद्धा नसतो. तर ह्या 3 एक महिला अधिकारी म्हणून कसं चांगलं काम करू शकते आणि ह्याबद्दल लोकांची पॉझिटिव्ह मानसिकता बनवण्यासाठी मी काम करेन. माझं दुसरं असेल की अधिकारी अवेलेबल आणि ॲक्सेसिबल सुद्धा असला पाहिजे. त्यासाठी कुणासाठी मदत किंवा एक कागदावरती वजन असणं गरजेचं नको आहे. ही माझी पहिल्या 2-3 प्रायोरिटीज असतील काम करताना. सर कुणीतरी आमदाराचं खासदाराचं नाव घेऊन येतो की हे काम करा, की हे सांगितलं यांनी म्हणून. तर मला असं वाटतं की ते नाव सांगायची गरज नाही. नाही सर, ते त्या कामाचा भागच आहे की ते काम करा म्हणतात तर नक्कीच करायला लागेल. परंतु ते डिरेक्टली जरी माझ्या समोर येत असतील इलिगल करायचं नाही फक्त. डेफिनेटली नॉट सर. नाही. आता तुम्ही टेक्निकल आहात वगैरे, हा कसा वापर करणार तुमचा कॉलेजचा तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे, की जेणेकरून तुमचं कार्यालय लोक म्हणतील काय तर कुठे XYZ मॅडम लातूरच्या आहेत, नवीन काहीतरी बघा तुमचं काम करण्याची पद्धत वगैरे. सर माझी एक अशी एक अधिकारी म्हणून एक स्मार्ट वर्क म्हणता येईल. त्यामध्ये यूज ऑफ टेक्नॉलॉजी आहे आणि एक माझा असा एक मानस त्यामध्ये सुद्धा असा आहे की लोकांना सर एक डेली डिस्पोजल जे आहे सर त्यामध्ये ग्रीव्हन्स सिस्टीम असते, पब्लिक ग्रीव्हन्स सिस्टीम. त्यासाठी सर आपण ऑनलाईन तिथं येऊन म्हणजे गर्दी करण्यापेक्षा तुम्ही ते ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता की तुमचं काम पूर्ण झालेलं आहे की नाही. यासाठी तुम्ही मग मला वाटतं की त्यासाठी मी ऑनलाईन किंवा टेक्नॉलॉजीचा यूज चांगला करू शकतो. या व्यतिरिक्त सर जी आपली उपजिल्हाधिकारी म्हणून मला वाटते की दुष्काळ काळामध्ये लोकांना खूप प्रॉब्लेम होता, तर की लवकरात लवकर अनुदाने प्राप्त होण्यासाठी रिपोर्ट जाणं खूप गरजेचं असतं. तर युजिंग टेक्नॉलॉजी मला असं वाटतं की त्या भागाची पाहणी युजिंग रोबोटिक्स असेल किंवा AI टेक्नॉलॉजी असेल तर ह्या वापर करून मी रिपोर्ट्स आणि मिनिमल ह्युमन कॉन्टॅक्ट न घेता मिनिमल ह्युमन कॉन्टॅक्ट यूज करून. तुम्ही दुष्काळात जाहीर करता काय क्रायटेरिया होता दुष्काळात? सर दुष्काळ जाहीर करण्यासाठी मला असं वाटतं की मागच्या मॉन्सून पिरियडमध्ये मागच्या 10 वर्षात जर पाऊस हा 50% कमी झाला असेल आणि उत्पन्न सुद्धा जर मागच्या वर्षापेक्षा 75% कमी झाला असेल तर त्या भागामध्ये दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती उद्भवली आहे असं म्हणता येईल. आणि यासोबतच आय एम व्हेरी सॉरी सर, मला नक्की फिक्स क्रायटेरिया सांगता नाही येत. तुम्ही आता ते फार महत्त्वाचं आहे, बरोबर आहे.
आता दुष्काळ जाहीर करा लोक, ते काय होतं दुष्काळ केला सरकारने जाहीर, लोकांना काय फायदा होतो? सर त्यामध्ये सरकार सर आपल्याला इन्सेंटिव्हाइज देतं की विमा असेल किंवा कर्ज त्यामध्ये रिसेटलिंग ऑफ लोन्स असतील, विद्यार्थ्यांना सर दुष्काळी भागातल्या फीस मार्फत होत राहते, किंवा कृषी पंप आहेत तर त्यामध्ये सर 33% आपल्याला अनुदान मिळतं, किंवा शेतकऱ्यांची कर्ज सुद्धा सर त्याचे हप्ते असतात ते सुद्धा वाढवले जातात त्याचा काळ जो आहे तो. आणि कुशनिंग इफेक्ट मिळतो त्यांना, कुशनिंग इफेक्ट मिळतो. येस, त्यामुळे त्यांना एक सपोर्ट मिळतो की फायनान्शियली म्हणजे त्यांना लगेच कुठे इमिजिएट पे नाही करावं लागत गोष्टी, सो ते गोष्टी हळूहळू सुद्धा करू शकतात. म्हणजे शासनाच्या सुविधा सुद्धा आहेत सर की मिड डे मील स्कीम असतात तर ह्या सुद्धा दुष्काळी भागात सुट्ट्यांमध्ये सुद्धा चालू होतं का सर? पाणी कराडच्या पाण्यामध्ये फी मध्ये कन्सेशन होतं का तुम्हाला? हो सर, माझं गव्हर्नमेंट कोटामधून झालं होतं ऍडमिशन. किती फी होती सर? माझी फीस तिथे 5,000 होती. बाकीची कुठल्या कॅटेगरीमध्ये? सर मी जनरल कॅटेगरीमधूनच. 5,000 फी कशी काय सर TFWS म्हणून ते सांगायला पाहिजे ना, म्हणजे पूर्ण माफ नव्हती फी पण कमी फी माफच होती की. ट्युशन फी किती येते ते? सर टोटल फीस तिथली 10,000 होती, 5,000 50%. TFWS म्हणजे काय सर? आय सॉरी पण प्रयत्न करू का सर? ट्युशन फी असं त्याचं एक नाही सांगता येत. ट्युशन फी वेवर सिस्टीम थँक्यू. कोणाला दिली जाते सर? जे आपण फॉर्म भरताना सुद्धा आपण कोणाला असते पण ते? सर मेरिट बेसिसवर. मेरिटोरियस स्टुडंटला, ज्यांची पैसे भरायचे ऐकत नाही वगैरे अशा लोकांच्या करता सरकारने दिलेलं आहे ते, नाही का? आणि त्या जागा किती असतात? होण्या नामावर जागा असतात त्या. 60 इंटेक असेल त्याच्यावर जागा असतात त्या. लातूरने महाराष्ट्राला किती मुख्यमंत्री दिले? सर लातूरने महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री राहिले. काय नाव त्यांचं? सर लेट चीफ मिनिस्टर माननीय विलासराव देशमुख होते आणि माननीय शिवाजीराव पाटील निलंगेकर. त्यांचा तालुका कुठला? सर तालुका जो आहे विलासराव देशमुख यांचा लातूर तालुका आहे तो. निलंगा तालुका आहे तो सर. लातूरमध्ये किती इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत? सर टू नेम इट सर बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज आहे, विलासराव देशमुख फाउंडेशन हे पण इंजिनिअरिंग कॉलेज आहे सर, आणि पुरणमल लाहोटी हे पॉलिटेक्निक कॉलेज आहे इंजिनिअरिंग गव्हर्नमेंटचे आहे सर. 2 कॉलेजेस आहेत. आंबेजोगाईला? सॉरी सर? आंबेजोगाई लातूरमध्ये येतं का? नाही आंबेजोगाई सर बीड जिल्ह्यातला तालुका. निलंगेचं कॉलेज? निलंग्याबद्दल फारशी आहे ना निलंगेकरांचं कॉलेज? सॉरी सर, मला त्याबद्दल माहिती नाही. दोन्ही पदांसाठी तुमचं सिलेक्शन झालं, तुम्ही कशावर प्रिफरन्स देणार आहात? सर मी राज्य सेवेतील जे उपजिल्हाधिकारी पद आहे यासाठी माझा पहिला प्रेफरन्स असणार आहे. त्यामध्ये लातूरमध्ये तीव्र पाणी टंचाई असताना जलदूत एक्सप्रेस पाठवण्यात कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांचा मोलाचा सहभाग होता? सर लातूरचे जिल्हाधिकारी त्यावेळेस माननीय पाटील होते. पाणी कुठून आलं? सर मिरज रेल्वे स्टेशन पण उजनी धरणाचं. कोणत्या जिल्हा? सांगलीचे जिल्हाधिकारी कोण होते त्यावेळेस? आय एम व्हेरी सॉरी सर, मी नक्की पाहिजे मला माहिती नाही. शेखर गायकवाड सर नक्की हे मला माहिती नाही सर. थँक्यू सो मच. शेखर गायकवाड सरांचा आहे सर. मराठवाड्याच्या काय समस्या वाटतात सर? प्रामुख्याने समस्या तिथली ही पाणी समस्या आणि त्यामुळे उद्भवणारी सर दुष्काळाची समस्या आहे आता. त्यानंतर सर आर्थिक विकासाच्या बाबतीत सर तिथले इंडस्ट्रियल एरियाज असतील ते सुद्धा डेव्हलप नाही आहेत. तिसरी सर आहे की सामाजिक समस्यामध्ये सर तिथला लिटरसी रेट आहे किंवा ज्या महिलांसंबंधी सामाजिक समस्या असतील की तिथला लेबर पार्टिसिपेशन रेट शिक्षणाच्या बाबतीत असेल आणि हेल्थ सिस्टीम सुद्धा सर तिथली ही म्हणजे खूप अशी ही डेव्हलप्ड नाही आहे सर. 3 समस्या. येस सर. सर अग्निवीर योजना अशी आहे की वयाच्या 16व्या वर्षी आफ्टर 12th पासआउट झाल्यानंतर विद्यार्थ्यांना डिरेक्टली सैन्य भरतीमध्ये एक प्रोत्साहन देण्यासाठी किंवा ॲडमिशन त्यामध्ये सैन्य भरती करण्यासाठी ती योजना मुलांसाठी राबवलेली आहे सर. नो सर,
त्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा सर ते कमिशनवरती घेत आहेत आणि आफ्टर कम्प्लिटिंग 4 इयर्स त्यांना परमनंट कमिशनसाठी रिकमेंड केलं जातं काही सॉरी सर मला ते पसंत सध्या महसूल खात्यात काय टेक्नॉलॉजी यूज होते? सर महसूल खात्यामध्ये जे आपले सरकार म्हणून जे आपलं पोर्टल आहे तर आपले सरकार हे पोर्टल हे महसूल खात्यामध्ये चांगल्या प्रमाणात म्हणजे यूज पोर्टलबद्दल सर आपले सरकार म्हणून हे महाराष्ट्र शासनाचे जे पोर्टल आहे त्यावरती कुठल्याही कंप्लेंट्स असतील किंवा त्यावरती आपण केलेला एक डेली ग्रीव्हन्स असेल पब्लिक ग्रीव्हन्स सिस्टीम असेल तर याबद्दल सर आपल्याला माहिती ऑनलाईन मिळू शकते. आपल्या भारताच्या अर्थसंकल्पाचे प्राधान्यक्रम माहिती आहे 2023-24 सर मला नक्की सांगता नाही छान होता, एकदम स्ट्रॉंगली गेला. थँक्यू सो मच सर. मला काय विचारायचं काय नाही सर सॅटिस्फाईड हो सर मला काय विचारायचं?